नमस्कार, CBS न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे तालुकाध्यक्ष माननीय सावंतसाहेब. नमस्कार सावंत. नमस्ते. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुका लागलेल्या आहेत. तालुक्यामध्ये तुम्ही विविध ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार उभे केले आहेत, त्या संदर्भात काय सांगू शकाल? सर्वांना सर्वप्रथम नमस्ते. सध्या ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकांमध्ये आम्ही 5 जिल्हा परिषद गट आणि 4 पंचायत समितीच्या गणामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामध्ये गिरडी प्रामुख्याने आमचा गट असा आहे की गिरडीतले जे उमेदवार आहेत आमचे दोन्ही आणि गवंड म्हणून एक अपक्ष उमेदवार आम्ही सोबत घेतलेला आहे. तिन्ही उमेदवार विनिंग सीट आहे. तिथं जे प्रस्थापित लोक आहेत ती प्रस्थापितांचे जे इतर उमेदवार आहेत तिथं ते चांगल्या मताने पडणार आहेत आणि आमचा उमेदवार अतिशय चांगल्या मताने तिथं पूर्ण आमच्या तिन्ही सीटा विजयी होतीलच याची निश्चित ग्वाही आहे. आणि तिथं जनतेतून पण ज्या लोकांची मागणी होती, ज्या उमेदवारांची मागणी होती, आम्ही ते जनतेची नाळ जोडलेला, जनतेच्या लोकांच्या मध्ये मिळून मिसळून त्या जनतेशी त्यांचं काहीतरी देणं नातं लागतं असे उमेदवार आम्ही तिथं दिलेले आहेत. तिथंच नाही तर तालुक्यात बहुतांच्या ठिकाणी आम्ही जे उमेदवार दिलेले हे आमचे उमेदवार काय कोणते पोस्टर बॉय नाही किंवा त्यांची पार्श्वभूमी राजकीय वगैरे तशी काय नाही आहे. आमचे उमेदवार जे आहेत ते सगळे उमेदवार रात्रंदिवस काबाड कष्ट स्वतःच्या प्रपंचासाठी करतात. शेती करणारे ते जनतेत जाणारे ते उमेदवार. आमचे उमेदवार हे AC गाड्यांमध्ये VIP गाड्यांमध्ये फिरणारे नाही आहे. ते साधारण सर्वसामान्य जनतेबरोबर रोज आपलं धारा दूध काढून जनतेत मिळून मिसळून राहणारे उमेदवार आहेत. आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जी कामं केलेली आहे महाराष्ट्रासाठी, देशासाठी, राज्यासाठी आणि आपले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पवारसाहेबांच्या आशीर्वादाने आणि आपले माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक चालू आहे सध्या. आता गिरडी जिल्हा परिषदचा जो विषय झाला त्या ठिकाणी माझी सभापती म्हणजे गिरडीचाच नाही गिरडीचाच विषय नाही. इतर पण आमचे गट जिथे जिथे उमेदवार आहेत तिथे सगळे उमेदवार हे कॅपेबल उमेदवार आहे, जनतेतले उमेदवार आहे आणि निश्चितपणे ते निवडून येणारे सगळे उमेदवार आहेत आमचे. नाही, गिरडीचा प्रश्न मी असा स्पेशल का विचारतोय तर गेल्या 4-5 पाठीमागे त्या ठिकाणी एक जाहीर सभा झाली. खासदार साहेब त्या सभेसाठी आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की अनिल भाऊ मोठे जे माझे सभापती आहेत जिल्हा परिषदचे त्यांनी माझ्याहून जास्त कामं केलेले आहेत. म्हणजे हे काय सत्य आहे का? सत्य आहे. भैयासाहेब पण जिल्हा परिषदेला सदस्य होते, खासदार साहेब आदरणीय. त्यानंतर अनिल मोठे दादा पण होते. एकट्या म्हणजे ज्या आमच्या उमेदवारांना निवडून ते आले होते जिल्हा परिषदला त्यांना कसलाही राजकीय पाठिंबा नव्हता, कुणाचाही वरदास नव्हता, पार्श्वभूमी नव्हती किंवा काय नव्हतं. सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जिल्हा परिषदचा निधी आणणारा एकमेव कोण असेल तर ते आमचे उमेदवार अनिल मोठे. हो, 25 कोटीचा निधी त्यांनी आणला होता एकट्याच ZP मतदारसंघासाठी त्यांनी. नाही, पण त्या भागात आता असा विषय झाला आहे की जे आबा गट आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आहे या गटातील काही लोकांनी म्हणापेक्षा मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनीच बंडखोरी केलेली आहे. कसं असतं की सध्या जे वरिष्ठ लेवलचे नेते मंडळी असतात तालुका लेवलचे, जे माझे आमदार असू दे किंवा बाकीचे इतर वरिष्ठ लेवलचे, ह्यांच्या सोयीचं राजकारण करताना सध्या तालुक्यात दिसत आहे. म्हणजे ह्यांचे उमेदवार कसे पाहिजे की त्यांच्याकडं आमाप पैसा पाहिजे, त्यांचं 2 नंबरचं काहीतरी व्यवसाय असल्याशिवाय आमाप पैसा येत नाही, कष्ट करून तर कोणाला आमाप पैसा मिळत नाही. आणि ते उमेदवार उभे करताना असं करतात की मोठा उमेदवार पाहिजे, असं ते पोस्टर बॉय पाहिजे त्यांना. पण आम्ही तसं केलं नाही. आमचे जे उमेदवार आहेत हे सर्वसाधारण उमेदवार आहे आणि कायम तुम्ही बघा ते जनतेतच असतात. रात्रंदिवस आपल्या जनतेच्या कामासाठी जनतेतच मिसळणारे उमेदवार आहेत ते. आणि जे आबाचे लोकांनी म्हणा, तुम्ही जसं म्हटलं आता की त्यांची हे बंडखोरी केली, ती बंडखोरी म्हणता येत नाही. जनतेची जी इच्छा आहे ही आदरणीय ह्या वरिष्ठ नेत्यांनी जाणून घेतली पाहिजे होती आणि त्या जनतेच्या इच्छानुरूप उमेदवार द्यायला पाहिजे होतं.
आता जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी पक्षश्रेष्ठी आहे त्यांचा सपोर्ट तुम्हाला भेटतोय का 100%. फक्त आता दुःखद घटना दादांची झाल्यामुळं म्हणजे अशा सगळ्या न्यूज बातम्या किंवा वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे, एकत्र येऊन आपण काम करूया, एकत्र सगळं निवडणुका लढवूया, हे सगळं ठरलं होतं. परंतु जो आदरणीय दादांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे त्याच्यामुळं दोन्ही राष्ट्रवादीच्या व आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये कधीही न संपणारं दुःख राहिलेलं आहे. ज्या पद्धतीने आता दादांचं सगळं झालं तरीसुद्धा पक्षाच्या वरिष्ठांनी आदरणीय खासदार साहेबांनी असू दे, विजयदादांनी असू दे किंवा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेता आपला त्यातून गेलेला आहे एखादा तरीसुद्धा कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम पवार साहेबांनी पहिल्यापासून केलेलं आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल की महिलांसाठी जे आता आरक्षण 50% आहे ह्याची संकल्पना आदरणीय पवार साहेबांची होती. त्या पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेस आदरणीय विजयदादा होते. त्यांनी सगळ्यांनी मिळून ह्या जनतेसाठी, या महाराष्ट्राच्या गोरगरीब दिनदुबल्या कष्टकरी लोकांसाठी अहोरात्र त्यांनी प्रपंच घर सोडून फक्त जनतेसाठी जी कामं केलं आहे त्याची पोचपावती ह्या निवडणुकीमध्ये जनतेतून आम्हाला मिळेल. पवार साहेबांना साथ देतील, आदरणीय खासदार साहेबांना ते जनतेची साथ मिळेल व आमचे उमेदवार विजयी होतील. आता तुम्ही ज्यावेळी प्रचाराला जाता, प्रचाराला गेल्यानंतर लोकांच्या अशा काही मागण्या आहेत का? लोकांचे खरं सांगू तुम्हाला, आता सध्याचं राजकारण तुम्ही बघितलं असेल ते तालुक्यामध्ये चालू आहे की जे पार्टी म्हणजे त्यांचे पार्टीचा फंड किंवा ते उमेदवार एवढे मोठे मोठे आहेत की कुठं DP दे, कुठं खांब दे, कुठं लाईटी दे, काय दे, जे दिलं आहे किंवा खर्च करतोय हे फक्त टेम्पररी आहे. एक माझ्या सांगण्यानुसार हे टेम्पररी आहे. परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत, मी जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो, ज्या तुमच्या मूलभूत गरजा आहेत त्या, ज्या तुमच्या अडीअडचणी त्या, ह्या आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर 100% पूर्ण करण्याचं आश्वासन आम्ही जनतेला देतो. काय लोकांचा प्रतिसाद? हो, भरपूर चांगला आहे. चोपडी गटामध्ये चांगला प्रतिसाद आहे, कोळ्यामध्ये प्रतिसाद आहे, महूदमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जे सामान्य लोकांचे कामं करतात, आमचे महूदचे जे उमेदवार आहे उत्तमदादा खंडागळे म्हणून, यांचं देवस्थान लोटवाडीच्या त्यांच्याशी ते निगडीत आहे. त्यांनी आजपर्यंत जनतेच्या सेवेशिवाय, जसे छत्रपतींची सेवा ते करतात तशी जनतेची सेवा ही त्यांनी आजपर्यंत करत आले आहे आणि इथून पुढे ते करत राहतील. हो. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे, तो आपल्या जिल्हा परिषद आणि तालुक्याशी निगडीत तर अजिबात नाही, तो देशाशी आपल्या निगडीत आहे. या देशाला जर हे जे सध्या जे चालू आहे, या देशाला खरी कुठल्या पक्षाची गरज आहे? खरं तर जसं एवढा मी मोठा कार्यनेता नाही, मी कार्यकर्ता आहे, परंतु सामान्य कार्यकर्ता या अपेक्षेतून किंवा ह्याच्यातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो महाराष्ट्र आपला माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, त्यांच्या विचारांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, त्यांच्या पाठीमागं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र, की त्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये कधीही कोणत्याही पक्षावरती किंवा कोणावर आत्ता जे परिस्थिती चालू आहे त्या पद्धतीत कधी टीका टिप्पणी होत नव्हती. एक दुसऱ्याचा आदर मान सन्मान करणं, एक दुसऱ्याला हे करणं नेते मंडळी आपापसात करत होते आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्र कसा चांगला घडवता येईल ही यांची जी स्वप्न आहे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं म्हणजे कोणाला कंपन्यांना कोण प्रायव्हेट भारत विकायला लागल्यात, कोण का रेल्वे विकायला लागले, कोण विमान विकायला लागले, हे तिथंपर्यंत पोचण्या एवढा मी कार्यकर्ता नाही आहे मोठा, मी छोटा कार्यकर्ता आहे. परंतु आदरणीय पवार साहेबांचे, आदरणीय विजयदादांचे विचार आणि त्यांनी जे या पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी केलेलं काम ते पुढं नेण्यासाठी आम्ही फक्त प्रयत्न करतो आहे. चोपडी जिल्हा परिषद जे गट आहे, चोपडी जी पंचायत समिती गण आहे, यामध्ये तुमच्या जे उमेदवार आहेत, तुमच्या उमेदवारांना सांगोल तालुका विकास आघाडी जेणेकरून दीपक आबा गट आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख या गटांनी पाठिंबा दिला आहे असं ऐकण्यात आलं होतं. हो, निश्चितच आदरणीय आमदार साहेब बाबासाहेब देशमुखजी आणि आदरणीय दीपक आबासाहेब यांनी दोघांनी मिळून आमचे जे चोपडी गाण्यातले उमेदवार आहेत अनिल जगदाळे म्हणून, त्यांना पूर्णतः पाठिंबा दिलेला आहे. आमच्या तुतारी चिन्हावर ते दोघांनी पाठिंबा देऊन आमचं ते विजयी सीटला त्यांचा हातभार लागल्याबद्दल आणि त्यांनी तालुक्यातील लोकशाही
लोकांची जिवंत लोकशाही ठेवण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केले. त्याबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मी त्यांच्या दोघांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.